नमस्कार मैत्रिणींनो, प्रतिभाज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नागपंचमी निमित्त करंज्या, वेणी, फणी आणि पापड्या करणार आहोत। त्याच्याकरिता मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे। नागपंचमीला आमच्या इथे करंज्या, पापड्या, वेणी आणि फणी यांचा देवाला नैवेद्य केला जातो। त्याकरिता माझी ही पूर्वतयारी मी करून घेतलेली आहे। आता मी 2 बाउल मैदा घेतलेला आहे करंजीच्या पात्यांकरिता। 1 बाउल त्यामध्ये एक छोटा बाउल त्यामध्ये मी रवा घातलेला आहे। आता थोडा सोडा घातलाय आणि चवीनुसार त्यात मीठ घालणार आहे। या मैद्यामध्ये मी तेल कडकडीत गरम करून 2 डाव तेल घालणार आहे आणि नंतर तो मैदा छान हाताने मिक्स करून घेणार आहे। गरम तेलामुळे करंज्या ह्या अत्यंत खुसखुशीत होतात आणि हे मिश्रण एकजीव केल्यावर मी पाण्याने घट्ट मळून घेणार आहे। चला तर मग करून घेऊया। आता मी सारणाची तयारी करते आहे करंजीमध्ये भरण्याकरिता। आता मी 1 काचेचा बाउल खोबरा किस घेतलेला आहे आणि तेवढीच पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर मी घरी मिक्सरवर दळून घेतलेली आहे। आता मी हे दोन्ही मसाले मिक्स करून घेते। त्यामध्ये मी साखर वाटतानाच वेलदोडे घालून घेतले होते आणि थोडं जायफळ किसून घातलेलं आहे। आता हे मिश्रण मी व्यवस्थित एकजीव करून घेते आणि ठेवून देते। आता मी मैदा हाताने छान घातलेल्या तेलात घातलं होतं त्याने चोळून घेत आहे। मैद्याला मी व्यवस्थित अगदी एकजीव करून घेतलं आणि अत्यंत आवश्यक आहे तेवढंच पाणी घालून मी हा मैदा भिजवणार आहे, कारण आपल्याला पारी ही कडक हवी आहे। थंड पाण्याने मी आता मैदा भिजवून घेणार आहे। मैत्रिणींनो, आपल्या महाराष्ट्रात नागपंचमी या सणाचं विशेष महत्त्व आहे। पंचमीला आपण हा सण साजरा करतो। महाराष्ट्रात कृषीप्रधान व्यवस्था असल्यामुळं सगळीकडेच नागदेवतेची शेतीमध्ये घरी पूजा केलेली जाते। त्याला आपण नैवेद्य करतो आणि त्याकरिता म्हणून घरोघरी हा सण अत्यंत उत्साहाने शेतकऱ्यांचा सण म्हणून साजरा केला जातो। शहरात असो की खेड्यात सगळीकडेच सगळेजण हा सण अत्यंत उत्साहाने साजरा करतात आणि नागदेवतेचं मनोभावे पूजन करतात। चला, आता मी मैदा घट्ट मळून घेऊन 10 मिनिट भिजवून ठेवून दिलेला होता आणि आता मी त्याचे छोटे छोटे गोळे करून करंज्यासाठी पारी लाटायला घेणार आहे। आपल्याला हवे तेवढे छोटे किंवा मोठे गोळे आपण करून घेऊ शकतो। आता मी छान पातळ पारी लाटून घेणार आहे। 8-10 पाऱ्या लाटून घेतल्या की नंतर मी त्यात सारण भरायला सुरू करणार आहे।
माझ्या पाऱ्या लाटून झालेल्या आहे आणि आता मी पारीला काठाने पाणी लावून घेत आहे. आता आपण पारीनुसार त्यात सारण भरू. आपली पारी लहान असेल तर त्यात सारण कमी येईल आणि मोठी असेल तर आपल्याला त्याच्या आकारानुसार सारण भरावं लागेल. आता अशा पद्धतीने मी सगळ्या करंज्या तयार करून घेत आहे. करंज्यांसाठी साच्याची गरज असते असं काही नाही. सवयीनुसार आपण हाताने अगदी अलगद करंज्या भरू शकतो. आता अशा पद्धतीने मी सगळ्या करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता मी वेणी आणि फणी ह्या पण लाटून घेणार आहे. आता वेणी बनवण्याकरिता मी लंब्या पात्या लाटून घेतलेल्या आहे. अशा पद्धतीने माझ्या वेण्या सुद्धा तयार झालेल्या आहेत. आता मी हे सर्व तळायला घेणार आहे. सर्वप्रथम मी वेणी आणि फणी तळून घेणार आहे आणि नंतर मी करंज्या तळणार आहे. चला तर मग आता आपण तळून घेऊ. तेल अगदी कडकडीत तापलेलं आहे आणि मी त्यात आता हे घालणार आहे. छान खमंग आपले वेण्या आणि फण्या तळून झालेले आहेत. आता मी करंज्या तेलात तळायला घालते.
अगदी चांगल्या पद्धतीने माझ्या करंज्या पण तळून झालेल्या आहे. त्या मी तेलातनं काढून घेते. आणि उरलेल्या करंज्या लाटून भरून आणि नंतर त्या आपण सर्व तळून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्या करंज्या, पात्या, वेणी, सर्व पदार्थ तळून तयार झाले आणि आपला नागपंचमीचा आपला देवाचा नैवेद्य हा तयार झालेला आहे. धन्यवाद मैत्रिणींनो. झालं.